असा छान मऊ दाणेदार गाजर हलवा, एक चमचा हलवा तोंडात घातला की परत परत खावासा वाटतो, इतका टेस्टी लागतो. 100% खात्री देऊन सांगते की एकदा का असा गाजर हलवा तुम्ही बनवून खाल्ला तर परत असाच बनवाल. कमी वेळेत टेस्टी गाजर हलवा. त्यासाठी मी इथे अर्धा किलो छान लालसर गाजरं घेतली आहेत. महत्त्वाचं म्हणजे गाजर ताजे असतानाच त्याचा हलवा बनवा, म्हणजे खूप टेस्टी लागतो. गाजरं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ह्याचा मागचा आणि पुढचा भाग थोडा थोडा काढून टाकायचा. त्यानंतर गाजराची साल काढूया. खूप जाड साल काढायची नाही, एकदम पातळसर वरची साल काढून घ्यायची. साल काढल्यानंतर बघा गाजरं आणखीनच लालबुंद दिसत आहेत. आता हिवाळा आहे, सध्या स्पेशली हलव्यासाठी गाजरं खूप छान मिळतात. बऱ्याचदा गाजर हलवा बनवताना कितीही आटवला तरी पातळ होतो, तर तसं होऊ नये म्हणून काय करायचं, गाजर किसताना खूप जास्त बारीक खोलाच्या किसणीने गाजर न किसता जरा जाडसर किस पाडा. म्हणजे खूप जास्त जाड नाही, असा मध्यम जाडीचा आणि लांबसर किस पाडला की हलव्याला टेक्स्चर खूप छान येतं. सगळी गाजरं किसून घेतली. आता पुढची तयारी. गाजर हलवा लवकर होण्यासाठी महत्त्वाची स्टेप बघा, की जेव्हा आपण गाजरं किसायला घेऊ तेव्हाच दूध तापायला ठेवायचं. अर्धा किलो गाजरांसाठी अर्धा लिटर दूध घेतलं आहे. दूध मंद गॅसवर आधीच असं तापायला ठेवलं की काय होतं, दूध थोडं साठतं. त्यामुळे मग गाजरात घातल्यानंतर दूध खूप जास्त वेळ आटवायला लागत नाही. त्यामुळे ही महत्त्वाची स्टेप नक्की करा. हलवा बनवण्यासाठी गॅसवर कढई तापायला ठेवून ह्यात घालूया 2 मोठे चमचे साजूक तूप. तूप वितळल्यानंतर किसलेली गाजरं घालूया. तुपावर गाजराचा किस परतल्याने हलवा चवीला उत्तम लागतो. मध्यम आचेवर हे परतून घेते. गाजर हलवा बनवताना नेहमी जाड तळाची व जरा मोठी कढई घ्यायची, म्हणजे मिक्स करायला बरं पडतं. हलवा बनवण्यासाठी शक्यतो लाल रंगाची गोडसर ताजी गाजरं बघून घ्यायची. आणखी एक महत्त्वाचं की हलव्यासाठी खूप मोठी मोठी गाजरं घेऊ नका, कारण मोठ्या गाजरांच्या आतमध्ये पिवळसर रंगाचा भाग जास्त असतो, त्याने हलवा चवीला तितका छान लागत नाही. मध्यम आकाराची गाजरं घेतली की हलवा चवीला मस्त होतो. 5 मिनटं मध्यम आचेवर गाजराचा किस परतला. आता ह्यात घालूया आधीच तापत ठेवलेलं गरम दूध. गाजर किस पूर्णपणे कोरडा आहे. दूध साईसकट घालायचं. अर्धा किलो गाजरांसाठी अर्धा लिटर दूध हे परफेक्ट प्रमाण आहे. दूध आधीच तापत ठेवल्याने थोडंसं आटतं, दुधाला छान साय येते. त्यामुळे हे खूप जास्त पातळ नाही आहे. कढई जाड तळाची आणि जरा मोठी आहे, त्यामुळे गॅसची फ्लेम मी आता जरा वाढवते, म्हणजे घातलेलं दूध पटकन आटेल. जर तुम्ही एकदम छोटी कढई घेतली तर गॅस वाढवता येत नाही, त्यामुळे कमी गॅसवर परतायला मग खूप जास्त वेळ लागतो. आपण घातलेलं दूध तसंही खूप पातळ नाही आहे. आधीच थोडंसं आटवल्याने 5-6 मिनटातच बघा लगेच घट्ट झालं. साईडचं चमच्याने असं काढून घ्यायचं, कारण ती दुधाची साय आहे. झाकण वगैरे द्यायची गरज नाही. आपण घेतलेलं गाजर ताजं आणि कोवळी असल्याने परततच गाजर व्यवस्थित शिजून जातं. ह्यात मी कुठल्याही प्रकारचा कलर घातलेला नाही आहे, तरी पण आपल्या हलव्याला कलर किती सुंदर येतो ते तुम्ही पुढे बघालच. ह्यातील दूध आटल्यानंतर आता ह्यात घालूया फक्त 100 ग्रॅम खवा. खवा मिठाईच्या दुकानात मिळतो. फक्त खवा घेताना आंबट वगैरे वास नसलेला ताजा खवा घ्या. विकतचा आहे पण ताजा खवा आहे, त्यामुळे असाच वरून घालते. खवा जास्त दिवसांचा असेल तर चमचाभर तुपावर 2 मिनटं परतून घ्या, मग गाजरात घाला. मिक्स करून घेऊया. अर्धा किलो गाजरांसाठी 100 ग्रॅम खवा पुरेसा होतो. थोडासा खवा घातल्याने हलवा छान दाणेदार तर होतोच, पण चवीलाही खूप जास्त भारी लागतो. तूप आत्तापर्यंत मी 2 चमचेच घातलं आहे, अजून पुढे घालायचं आहेच. खवा घातल्यानंतर 3 ते 3.5 मिनटं परतून घेतलं. बघा हलवा कुठेही पातळ दिसत नाही आहे. आता ह्या स्टेजला ह्यात घालूया 1 वाटी साखर. साखर 1 वाटी घेतली आहे, पण सगळी साखर एकदम न घालता अर्धी साखर घालूया. थोडंसं परतून आधीची साखर विरघळली की मग उरलेली साखर पण घालू. असं केल्याने काय होतं, साखरमुळे हलव्याला खूप जास्त पाणी सुटत नाही, त्यामुळे हलवा जास्त पातळ होत नाही. 1 वाटी साखर संपूर्णपणे घातली.
वजनाने साखर बरोबर 150 ग्रॅम आहे. ह्या प्रमाणात हलवा गोडीला बरोबर होतो. तरीसुद्धा साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. साखर विरघळल्यानंतर थोडंसं पातळ दिसतं. गॅस जरा वाढवून सतत मिक्स करत राहायचं. साखर घातल्यानंतर 3-4 मिनटात हलवा जवळपास झालेलाच आहे. ह्यात घालूया ताजी वेलची पूड. तर 5 ते 6 वेलच्या मी बारीक कुटून घातल्या आणि हे चमचाभर साजूक तूप. हलवा बघा खूप जास्त पातळ नाही, पण असा जरा ओलसर असतानाच गॅस बंद करायचा. गॅस बंद केला आहे, पण अजून एक स्टेप बाकी आहे, ज्याने हलवा चवीला अजून छान लागतो. सध्या हे खूप गरम आहे, त्यामुळे जरा ओलसर दिसतंय, पण थंड झाल्यानंतर हलवा अजून घट्ट होईल. हलवा गॅसवरून खाली उतरला. गरम गरम असतानाच ह्यावर तडका देऊया. त्यासाठी गॅसवर भांडं तापायला ठेवून ह्यात घालूया 1 ते 1.5 चमचा किंवा आवडीनुसार साजूक तूप. तूप खूप जास्त नाही, जरा गरम झालं की काजू बदामचे काप घालूया. तर 5 काजू आणि 5 बदाम मी तुकडे करून यात फ्राय करून घेते. तूप जास्त गरम झालं असेल तर गॅस बंद करा. हे आपल्याला करपवायचं नाही आहे. हे छान सोनेरी रंगावर असे तळून झाले. आता गरम गरम हलव्यात हा गरम गरम तडका घालून मिक्स करून घेऊया. तूप, ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. अजूनही कुठले ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर तेही घातले तरी चालेल. तर मी एकूण ह्यात 5 ते 6 चमचे म्हणजे अर्धी वाटी साजूक तूप घातले. हलव्यावर झाकण देऊन न शिजवल्याने आपला गाजर हलवा मोजून फक्त 18 ते 20 मिनटातच शिजला. आता 10-12 मिनटात थंड झाल्यावर बघा आधीपेक्षा घट्ट दिसतंय. दाणेदार गाजर हलवा तयार. ह्यावर सजावटीसाठी वरून थोडासा खवा घातला. त्यानंतर आवडीप्रमाणे पिस्त्याचे काप. फ्रीजमध्ये हा हलवा 8 दिवस टिकतो, पण चवीला इतका भारी लागतो की लगेचच संपून जातो. नक्की बनवून बघा. कसा झाला हे कळवायला विसरू नका. आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा.